नमस्कार, तर मी शर्मिली. थंडीचे दिवस चालू आहेत. थंडीमध्ये जास्तही पाण्यामध्ये न काम करता झटकेपट होणारा स्वयंपाक आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये मी दाल पालकची रेसिपी बनवली होती. चला तर मग दाल पालकसाठी पालक आधी चिरून घेतला आहे आणि ही सर्व पूर्व तयारी करून घेतली आहे. डाळ शिजवून घेतली आहे. 3 डाळी एकत्र कुकरला छान अशी शिट्टी करून घेतली आहे. त्यानंतर लसूण, मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे. आपण आता फोडणीमध्ये मस्त जिऱ्याची फोडणी दिली आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो आणि लसूण घेतला आहे. मिरचीही त्यामध्ये घालायला विसरू नका. त्यानंतर सुके मसाल्यामध्ये मी फक्त काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे आणि आपला चिरलेला पालक त्यामध्ये छान असा परतून घ्यायचा. त्यामध्ये 2-3 चमचे बेसन घेतलं आहे, कारण आपण ह्यामध्ये कोणतेही शेंगदाण्याचं कूट वगैरे न वापरता पालकला एकदम छान असा वेगळा टच देणार आहोत. चला तर मग त्यामध्ये आता डाळही घातली आहे. डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून आपला आता छान असा पालक तयार झाला आहे. कशी वाटली दाल पालकची रेसिपी? गरमागरम भाताबरोबर वाफाळलेला भात आणि गरमागरम छान असं दाल पालक. या रेसिपीला सबस्क्राईब करा.